नमस्कार, मी ऋषी. एरवी राजकीय फटकेबाजी करणारे किंवा व्यंगचित्रकार म्हणून परिचित असलेले राज ठाकरे प्रथमच गेस्ट एडिटरच्या भूमिकेत दिसले. झी 24 तासचे पहिले गेस्ट एडिटर म्हणून त्यांनी बातमी आणि त्याचा प्रवास जाणून घेतला आणि आपली संपादकीय मतही दिली. पाहुयात राज ठाकरेंची झी 24 तास मधली गेस्ट एडिटर म्हणून भूमिका. झी 24 तास मध्ये स्वागत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज तुम्ही आलात तर आमचं झी 24 तास तर्फे असं म्हणणं आहे की तुम्ही चार्ज घ्यावात आज आणि आमच्या पुढच्या ज्या बुलेटिन्स आहेत ते तुमच्या देखरेखीखाली व्हावं अशी आमची इच्छा आहे. आणि तुम्ही डायरेक्ट करावं की कुठली न्यूज असायला पाहिजे आणि कुठली नसायला पाहिजे. मी तुम्हाला न्यूज रूम दाखवतो. हे आमचं एंटरटेनमेंट डिपार्टमेंट आहे. एंटरटेनमेंटची नमस्कार. खरंच एवढं काम करत असतं? ही ऑक्टोपस सिस्टीम आहे, त्याच्यावर आम्ही सगळे अँकरचे हे क्रिएट करतो. म्हणजे जे स्लग असतात ते क्रिएट करतो आणि तिथे अँकर, त्याला क्लिप अटॅच हे सगळं इथे केलं जातं. स्क्रिप्ट वगैरे असतात त्या पण आम्ही इथेच केल्या जातात ऑक्टोपस. आणि ही शिल्पा आपटे, शीता मथुरे, निलिमा देशपांडे आणि आमची रिपोर्टर मुक्ता. तिला ओळखतं, येते. ह्या दिवशी आल्या होत्या. तुम्हीच आला होतात ना त्या दिवशी? खरं तर पडद्यामागचे सगळे हे आहेत आणि ते पडद्यावरचे आहेत. बस खाली बसा. खाली आमचं हे असाइनमेंट डेस्क आहे. म्हणजे हे ठरवतं की कुठली बातमी आणि सगळ्यात पहिल्यांदी जी बातमी येते ही यांच्याकडे येते. मला तुमच्याशी बोलायला लागेल ते. कुणाबद्दल काय फोन घ्यायचे किंवा काय इकडून सांगितलं जातं आणि त्याप्रमाणे सुरुवात होते. म्हणजे जी तुम्ही लिस्ट वगैरे असते आमची कशी काय बनवायची, काय उद्या प्लॅन करायचं हे आदल्या दिवशी डिसाईड होतं. त्यानुसार आजचं हॅपनिंग काय आहे, जसे आता संजय निरुपमची पीसी चालली आमच्यासाठी हॉट इश्यू आहे. मला विचारलं मला अनेकांनी की त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया दिली नाही का. म्हटलं माझे फटाके दिवाळीनंतर फुटतील. आत्ता नाही. विठोबा सावंत हे आमचे डेस्कचे इंचार्ज आहेत. म्हणजे जे बातम्या येतात ना ॲक्च्युली त्याची जे त्यांची जबाबदारी यांच्यावर आहे. म्हणजे कोणाबद्दल काय वाईट चांगलं येतं ते हे ठरवतात. कारण इकडून बातमी इकडे आली की हे ठरवतात ॲक्च्युली. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आमच्या याच्या दृष्टीने हे जे टिकर आहे ना, ब्रेकिंग फ्लॅश हे इकडून ऑपरेट होतं. आणि त्यांनी सांगितलं की हे लावायचं आहे की इकडे पटकन ते क्लिक करतात, टाईप करतात आणि त्याप्रमाणे जे टीव्हीवर फ्लॅश होतं तो इकडून चालू होता करत. त्यांची वेबसाईटची टीम आहे. अच्छा फोटो लगेच स्टार्ट करणार. न्यूज किती झालेली एक ब्लॉगर स्पार्क म्हणून आहे दिलं. गेस्ट जो पण गेस्ट इथे येईल तर त्याचं मत म्हणजे आपण कोणती पण बातमी तोडमोड न करता त्याचं जे काय आहे तर ते करायचं. अरे मी बरोबर. हा मंदार सरांचा डेस्क आहे. हां इकडे ॲक्च्युली रोकटोकचं आमचं जे तयार होतं ना, रोकटोकमध्ये आम्ही रोजच्या हॅपनिंगमधला विषय घेऊ त्यावर चर्चा
त्याला त्या विषयाचे जे काही पैलू आहेत ते शोधण्याचा प्रयत्न आणि त्यानुसार ती चर्चा करायची. 4 जणांमध्ये 3 ते 4 जण गेस्ट जे कोण असतात त्या विषयाशी संबंधित ते आम्ही मीटिंगमध्येच एडिटोरियल मीटिंगमध्येच ठरतं कशा पद्धतीने ती चर्चा न्यायची आहे, काय त्यातून शेवट साध्य काय करण्याचा एक प्रयत्न करायचा. हे आमचे स्पोर्ट्सचे हो. स्पोर्ट्सबद्दल सगळं हे ठरवलं. अच्छा. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हाला भेटायचं होतं मला. त्या दिवशी माझी बातमी सांगत होते, मला असं वाटलं मी ती क्राईमची बातमी ऐकतात. हे आमचं ग्राफिक एरिया. तिकडे सगळे ग्राफिक बनतं. ते अँकर जेव्हा अँकरचं बुलेटिन होतं तर त्याच्या पाठी जे बॅकग्राऊंड वगैरे होतं ते इकडनं सगळं पाहिजे. आमचं प्रोग्रामिंगचं एडिट पेज आहे. मला वाटलं शिक्षा आहे ना. हे आमचं मेन एरिया ॲक्च्युअली ऑफ ऑपरेशन्स. हां. तू हे कधीपासून करतो? हां. हे सगळं झंझटीचं काम ना. हे आमचं स्टोरीजचं जे आहे एडिटिंग ते इकडे होतं. लीच म्हणून सॉफ्टवेअर आहे त्याच्यावर सगळं केलं. लीच. ही स्पाय रूम. PCR म्हणतो मी याला. तिकडून ऑनर सगळं जातं. तुमचा आवडता अँकर आहे असंच मागे स्टुडिओ आहे. अच्छा इथे बरं. ते आमचं रोकटोकचं सेट आहे. इकडे ते मागे येतं बोर्ड येतो क्लोज होतं ते. आणि इकडे स्केशनचं टेबल आहे. मॉर्निंगला वगैरे वेगवेगळे सेट्स जे आहेत ते इकडे असतात. ही अशी बात. परत त्याच्या रिमोट आहे. पॉलिटिक्स आहे त्याच्यातलं. मनसेच्या कॅसेट्स आहेत, शिवसेना सर्वात जास्त कॅसेट तुमच्याच आहेत. राज ठाकरे, मनसे, बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, काँग्रेस. तुम्ही जेवढ्या स्पीच वगैरे सगळे दिलेले आहेत ना ते सगळे आहेत आमच्याकडे. दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांबाबत गेस्ट एडिटर राज ठाकरेंनी संपादकीय विभागाची बैठक घेतली. यात त्यांनी बातम्या जाणून घेतल्याच पण आपली संपादकीय मतही नोंदवली. ब्रेकिंग न्यूज कोणती, प्रेक्षकांचा मूड कोणता, कोणत्या बातम्या त्यांना बघायच्या असतील हे त्यांनी अचूक जाणलं. पाहुयात गेस्ट एडिटर राज ठाकरेंबरोबरची ही संपादकीय बैठक. मुंबईत काय अजून? मुंबईत सर आहे आता की 200 किलो सोनं जे आपण महागाई म्हणून म्हणतोय, पण 200 किलोच्या आसपास सोनं आता विकलं गेलं ह्या आठवड्याभरात. म्हणजे गुरुवारी जो गुरुपुष्यामृत योग आला त्यानुसार जो सलग मधला विकेंड आणि नंतर सोमवारी लागलेली दिवाळी ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जवळजवळ 200 किलो सोनं विकलं गेलं आहे.
ह्याच्यात सर असं आहे की लोकांचा कल आहे तो सोने खरेदीकडे आहे. बऱ्याच वेळेला बिस्किट घेणं, गोल्ड कॉईन घेणं त्याकडे त्यांचा कल राहिलेला आहे. सो आपण इकडे एकेकाळी म्हणतोय की 26,500 27,000 सोनं गेलं आहे, पण लोकांचं काही खरेदी थांबलेली नाही. त्याच्यानंतर आणखी एक बातमी म्हणजे दिवाळी संदर्भात आहे की दिवाळीमध्ये बरेचसे उच्चभ्रू लोक पत्ते आणि जुगार खेळण्याला जास्त म्हणजे त्या दिवशी त्यांचा काही लोकांचा उद्योगच असतो. तर तसंच एक पवईमध्ये एका बंगल्यामध्ये तुंगा परिसरामध्ये एक छापा मारला समाजसेवेच्या आणि तिथं जवळपास 46 लोकांना म्हणजे उच्चभ्रू आपण त्यांना ती एक आपल्या आजची डेव्हलपमेंट आहे. दिवाळीच्या अनुषंगाने म्हणजे असाही समाजामधला असा एक ट्रेंड ती एक आजची स्टोरी आहे. म्हणजे त्यानंतर आजच्याच मेजर म्हणता येईल की रोनित रॉयला अटक झाली. ॲक्सिडेंट हा आंबोली परिसरात झाला, अंधेरी परिसरात. मर्सिडीज त्याची होती, त्याने वॅगनारला ठोकर दिली. त्या वॅगनारमध्ये जी फॅमिली मेंबर्स होते 3, त्यातले एक सिरियस आहे, 2 किरकोळ जखमी आहेत. तर त्यांना ठोकराने रोनितला पण थोडंफार लागलं होतं, पण ही म्हणजे ठीक आहे. त्याला नंतर जामिनावर त्याची आता सुटका करण्यात आली. 15,000चा जामीन. दारू पिऊन वगैरे गाडी चालवत नाही ॲक्च्युली नाही, मेडिकलसाठी गेलं आहे त्याचं. ते उद्या रिपोर्ट येईल, त्यानंतर क्लिअर होईल की त्याने अल्कोहोल घेतलं होतं. कारण मुंबईमध्ये ट्रॅफिक एवढा आहे की कुठे ना कुठेतरी गाड्या आपटतातच एकमेकांना. नाही होऊ नये ॲक्सिडेंट नाही, होऊ पण नये. माझ्या मते मेजर ॲक्सिडेंट आहे तिकडे. एका मुलीला भरपूर लागलेलं आहे आणि तिची जी आई होती नाही मला मान्य म्हणजे त्याच्याबद्दलचं नाही माझं म्हणणं. माझं असं म्हणणं आहे की शेवटी एक डेलिबरेट अटेम्प्ट असतो आणि एक ॲक्सिडेंट असतो. सो ॲक्सिडेंटमध्ये तुम्ही 2च गोष्टी असतात की एक ॲक्सिडेंट आहे म्हणजे तो चुकून होऊ शकतो आणि एक आहे दारू पिऊन गाडी चालवली तर होऊ शकतो. तर त्यातलं काय निकष आत्ता लागतं मला माहीत नाही. त्याचा मेडिकली रिपोर्ट आल्याशिवाय मला असं वाटतं पण काही बोलण्यात पॉईंट नाही. अदरवाईज अशा प्रकारची इतक्या गाड्या आपल्याकडे आत्ता झालेल्या आहेत, इतकी वाहनं आज रस्त्यावरती आहेत. वाहनं चालवायला रस्ते नाहीत, चालायला फुटपाथ नाहीत. आता अशा वेळेला सगळ्या या गोष्टी आपल्याकडे त्या सर्रास होत असतात. म्हणजे होऊ नयेत हे मला पण मान्य आहे, परंतु त्यावेळेला फक्त त्या 2 गोष्टींमध्ये फक्त ते तपासणं आवश्यक आहे. आज बाळासाहेबांची अण्णांवर टीका आहे सामनामधून, ती तर दखल घ्यायलाच हवी. म्हणजे ही बेसिकली टीमवर टीका आहे की अण्णा जी आता मनशांती करतायत ही मनशांती त्यांच्या सहकार्यानेच हिरावून घेतली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. आणि हे जरी मान्य केलं तरी त्यांना बऱ्यापैकी मनशांती मिळू शकेल पुन्हा. तर दिवाळीतही अण्णांना टार्गेट, अण्णांना म्हणण्यापेक्षा टीम अण्णांना टार्गेट केलेलं आहे. त्याच्यानंतर एक बातमी दिवाळी आणि पॉलिटिक्स यांच्याशी संबंधित आहे. महिला आरक्षणामुळे जो सगळीकडे महिला आरक्षणामुळे अनेकांची हे झाली, 50% महिला आरक्षण मिळाल्यामुळे. तर आत्ता जे शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी आहेत तर पोस्टर आणि फराळ किंवा उठणं जे दिलं जातं त्याच्यावर तिकीट वाटपाची त्यांच्या नातेवाईकांचे इच्छुकांचे फोटो लावून ते वाटतायत, म्हणजे प्रमोशन करतायत थोडक्यात. त्याच्यानंतर एक थोडीशी वेगळी स्टोरी अशी आहे की विक्रम पेंडसे म्हणून पुण्यात एक आहेत. त्यांच्याकडे 1940 सालापासून ते आजपर्यंतच्या सायकलींचा संग्रह आहे. जवळजवळ 75 सायकली आहेत. म्हणजे एकेकाळी पुण्याचं ते सायकलींचं शहर म्हणून ओळख होती. तर त्या सगळ्या सायकली त्यांच्या संग्रहात आहेत. त्याचं कर्वे रोडला प्रदर्शन आहे आणि त्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सायकली तिथे बघायला मिळतील. ही फक्त थोडीशी वेगळी स्टोरी आहे पुण्यातली. राज ठाकरेंची बातम्यांची जाण संपादकीय बैठकीत पाहायला मिळेल. एरवी बातम्या देणाऱ्या राजनी यावेळी ब्रेकिंग न्यूज दिलीही आणि अन्य बातम्यांवर मतही दिली. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या TRPच्या सत्सद विवेक बुद्धीला विचारून जर तुम्ही ह्याची आखणी केलीत तर मला असं वाटतं जास्ती बरं पडेल. कारण विविध प्रकारच्या बातम्या आहेत आणि आमचा तो काही प्रांत नव्हे की त्याच्या बातम्या कशा लावाव्यात. कारण ती बातमी कुठे लावायची त्याचं प्लेसमेंट हे तुम्हाला सर्वात जास्ती चांगलं कळतं. मी तुम्हाला आत्ता मीच बातमी देऊ शकतो. ज्याचा मी TRP तुम्हाला सर्वात जास्त मिळवून देऊ शकतो. नाही मी आत्ता मला त्या निरुपमच्या संदर्भामध्ये मला आत्ता विचारलं. तो ज्याला बोलला त्यावेळेला मी त्याला फारशी किंमत दिली नाही. याचं कारण
एक तर त्या बोलण्याला काय अर्थ नव्हता, दुसरं सणासुदीचे दिवस आहेत आणि या सणासुदीच्या दिवसामध्ये अशा कुठच्याही गोष्टी रिॲक्शन आत्ता द्यायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. याच्यावरती काय बोलायचं आहे, मी मागे आपल्याला सांगितलं होतं की माझे फटाके दिवाळीनंतर फुटतील. सो दिवाळी संपल्यानंतर या सगळ्या विषयांवरती मी बोलीन आणि मी बोलल्यानंतर त्याच्या काय काय रिॲक्शन्स उमटतील याची आपल्याला कल्पना आहे. त्याच्यामुळे ते आपण दिवाळीनंतर मी हा विषय त्याला सविस्तर हात घालीन. दिवाळीवरती फोकस करणं हे मला असं वाटतं जास्ती आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण मग ते काही मग ते दिवाळीतली मग ती राजकीय बातमी असेल की स्वतःच्या पत्नीला नावाने काय उठणे काढणे आणि काय काढणं वगैरे हाही असू शकतो, सोन्याचा असू शकतो. म्हणजे जिकडे लोक सोनेरी आपण 28,000 सोनं महाग नाही म्हणजे आपण एका बाजूने म्हणतो महागाई वाढली आहे, एका बाजूला आपण म्हणतो की सोन्याची खरेदी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती होते, दुसऱ्या बाजूला आपण म्हणतो की जुगाराचे अड्डे लागलेले आहेत. असे त्याला वेगवेगळे पैलू आहेत. आणि आता जसं पुण्याची मला असं वाटतं सारसबाग दीपोत्सव आहे, नंतर पण बाकीच्या दिवशी पण चालवता येऊ शकते. रावण आहे, ते पाहण्यासाठी मला असं वाटतं लोकांचं एक उत्सुकता असेल. आत्ता दिवाळीच्या दिवसामध्ये मला नाही वाटत काय ते अण्णा बिण्णा वगैरे हे किती काय असेल त्याला लोकांना बघायला आवडेल. हां, लोकांना आत्ता मला असं वाटतं दिवाळीच्या बातम्या, तुमची F1, तुमचं रावण, ह्या बातम्यांमध्ये जास्ती इंटरेस्ट असावा असं मला वाटतं. त्याच्यानुसार बाकीच्या ठिकाणी काय काय न्यूज असतात, तो जो बॅलन्स तुम्हाला राखायला लागतो त्याच्याप्रमाणे ती पहिली बातमी कोणती, दुसरी कोणती, मला असं वाटतं की ते तुमच्या त्या पण दिवाळीच्या बातम्यांवर आपण जास्त भर देऊया. हां, मला दिवाळी चालू आहे म्हणून मी माझं दिवाळीनंतर बघू दिवाळी बघू. ठीक आहे. ओके.